हाय बाळांनो, आज आपण MHTCET 2023मधील रोटेशनल डायनामिक्स चॅप्टरमधील एक क्वेश्चन बघणार आहे. आता क्वेश्चन काय दिला बघा, अ स्क्वेअर लॅमिना ऑफ साईड बी, म्हणजे ते एक स्क्वेअर लॅमिना दिला आहे की ज्याची साईड किती तर बी एवढी, बरोबर. त्यापुढे काय दिलं बघा, हॅज सेम मास ऑफ द डिस्क ऑफ रेडियस आर, म्हणजे त्यांनी इथे एक डिस्क पण दिली की ज्याची रेडियस किती आहे आर आहे आणि त्याचं मास कशाचा इक्वल आहे तर स्क्वेअर लॅमिनाचा इक्वल आहे. आता पुढे काय म्हटलं बघा, द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ टू ऑब्जेक्ट, म्हणजे लॅमिना आणि डिस्क, अबाउट ॲन ॲक्सिस परपेंडिक्युलर टू द प्लेन अँड पासिंग थ्रू द सेंटर इज इक्वल. म्हणजे या स्क्वेअर लॅमिना आणि डिस्क ह्या सेंटरमधून जो पण ॲक्सिस पास होणार आहे त्याच्याभोवती जो सुद्धा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया मिळणार आहे, हा मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू काय असणार आहे तर सेम असणार आहे, बरोबर. आता त्यांनी विचारलं आहे काय तर रेशिओ ऑफ बी अपॉन आर विचारला आहे. हां, आता ह्याच्यामध्ये ऑप्शन काय बघा, ए ऑप्शन काय 1:1, बी ऑप्शन काय √3:1, सी ऑप्शन काय √6:1 आणि डी ऑप्शन काय 1:√3. आता ते म्हणताना आपण काय म्हटलं आहे बघा, मास ऑफ स्क्वेअर लॅमिना इज इक्वल टू काय मास ऑफ डिस्क. त्याच्यानंतर काय म्हटले, मास ऑफ स्क्वेअर लॅमिना ह्याला कशाने डिनोट केलं I1 इज इक्वल टू काय तर मास ऑफ डिस्क. मास ऑफ डिस्कच्या इनर्शियाला आपण कशाने डिनोट केलं तर I2. पण हे दोन्ही कधी इक्वल असणार आहेत, ज्यावेळेस आपला जो ॲक्सिस आहे हा ॲक्सिस कुठून पास झाला पाहिजे, लॅमिनाच्या सेंटरमधून आणि डिस्कच्या सेंटरमधून, त्यावेळेसच या दोन्हीचे मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार आहेत सेम असणार आहेत. आता स्क्वेअर लॅमिनाच्या इनर्शियाचा फॉर्म्युला काय आहे तर I1 इज इक्वल टू mb²/6 अँड I2चा फॉर्म्युला काय mr²/2. आता हा एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे कशासाठी तर लॅमिनासाठी, आणि कशासाठी फॉर्म्युला आहे डिस्कसाठी. हे दोन्ही काहीतरी इक्वल आहेत, म्हणजे ते काय येणार आहे mb²/6 इज इक्वल टू mr²/2. ह्या दोन्हीचं मास काही तर सेम, म्हणजे मास काय होणार आहे तर कॅन्सल, बरोबर. म्हणजे ते शिल्लक काय राहणार आहे बघा, b²/6 इज इक्वल टू r²/2. हां, आता इथं बघा इथे हा R² इथं मल्टिप्लाय आहे, तो 6 साईडला नंतर काय होणार आहे डिवाइड, आणि हा 6 इथं डिवाइड आहे, तो R साईडला नंतर काय होणार आहे मल्टिप्लाय, म्हणजे इथं काय आलं b²/r² इज इक्वल टू 6/2. आता इथं 6/2 म्हणजे काय येणार 3, म्हणजे b²/r² ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली 3, बरोबर. ह्याच्यावरून b/r ची व्हॅल्यू काय मिळणार आहे √3:1, म्हणजे आपला ऑप्शन नंबर कोणता बरोबर आहे 2.